नमस्कार. आज आपण बनवू कुठल्याही सणासुदीला खास प्रसंगी किंवा कोणी पाहुणे आल्यास काही गोड करायचे झाल्यास करता यावी अशी चविष्ट, पौष्टिक, पारंपरिक, साध्या साहित्यात करता येणारी झटपट सोपी नारळाच्या खीरची रेसिपी बघूयात. रेसिपीला सुरुवात करण्याआधी लागणारे सर्व साहित्य हाताशी ठेवल्यामुळे सोपे जाते. सर्वप्रथम नारळाची काळी पाट सुरी किंवा स्क्रॅपरने पूर्णपणे काढून घ्यायची. ह्यामुळे खिरीत काळपटपणा उतरत नाही आणि खिरीला छान रंग येतो. सुरीऐवजी स्क्रॅपरने जरी काढले तरी चालते, जे पण तुम्हाला सोपे पडेल त्याप्रमाणे करून घ्यायचे. आता आपण एक अगदी सोप्या पद्धतीने नारळ बारीक करून घेण्यासाठी त्याचे एकदम छोटे छोटे तुकडे करून घ्यायचेत. अशा पद्धतीने केल्यामुळे काम लवकर होते, काम सोपे होते आणि चव तीच राहते. आता पुढची तयारी करण्यासाठी आपण बारीक कापलेले नारळाचे तुकडे मिक्सर जारमध्ये टाकून व मिक्सरचे झाकण बंद करून मिक्सर जारमध्ये नारळाचे तुकडे एकदम बारीक ग्राइंड करून घ्यायचे. गरज वाटल्यास एकदम थोडे 1 टीस्पून पाणी टाकून बारीक ग्राइंड करून घ्यायचे. ह्या प्रकारे नारळाचे तुकडे थोडे मोठे कापून किसणीने किसून घेतले आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक केले तरी चालते. सोपे जाईल अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचे. आता आपल्याला खिरीत जे पण ड्रायफ्रुट्स टाकायचे आहेत ते बारीक कापून रेडी ठेवायचेत. आता आपल्याला खीर बनवायला सुरुवात करण्यासाठी जाड बुडाचे पातेले वापरायचे किंवा जाड बुडाची पसरट कढई गॅसवर ठेवून लो फ्लेमवर कढई तापल्यावर कढईमध्ये तूप टाकून तुपामध्ये आपण आधीच बारीक कापून ठेवलेले ड्रायफ्रुट्स टाकायचेत व ड्रायफ्रुट्स छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचे. कंटिन्यू फिरवत राहायचे व फ्राय केलेले ड्रायफ्रुट्स एका डिश मध्ये काढून घ्यायचे. ते आपल्याला नंतर वापरायचे आहेत. व त्याच तुपाच्या कढईमध्ये ग्राइंड केलेले नारळ टाकून त्याच तुपात चांगले गुलाबीसर मऊसर परतून घ्यायचे. लो फ्लेमवर कंटिन्यू फिरवत राहायचे. नारळ आरोग्यासाठी खूप चांगले असते. नारळात अनेक पोषक घटक असतात जे शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात. नारळ कुठल्याही रूपात खाणे खूप चांगले फायद्याचे असते. चला आता नारळ चांगले परतून झाल्यानंतर परतत आलेल्या नारळामध्येच खवा टाकून खवा व्यवस्थित मिक्स करायचा. खवा उपलब्ध नसल्यास मिल्क पावडर टाकली तरी चालते. इथे मी खवा वापरण्याआधी हातानेच थोडा मऊ करून घेतलेला आहे, त्यामुळे तो पटकन मिक्स करता येतो. आता आपल्याला खवा वितळून मऊ होईपर्यंत परतायचे आहे लो फ्लेमवर व कंटिन्यू फिरवत राहायचा आहे. चांगला गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचा. गॅसवर परतत असलेल्या ह्या मिश्रणामध्ये आता दूध टाकायचे आहे. दूध टाकल्यानंतर गॅस लो फ्लेमवर ठेवून कंटिन्यू फिरवत राहायचे आहे. दूध मी आधीच गरम करून घेतले होते. दूध खिरीत टाकल्यानंतर चांगले 4-5 मिनिट उकळू द्यायचे. उतू जायला नको म्हणून लो हीटवर कंटिन्यू फिरवत राहायचे. चांगले उकळू दिल्यामुळे खिरीला रंग व चव अगदी छान बासुंदी सारखा येतो. खीर थोडी आटल्यासारखी वाटल्यावर खिरीला थोडा घट्टपणा आल्यानंतर त्यात आपण सुरुवातीला फ्राय केलेले ड्रायफ्रुट्स टाकून सर्व मिक्स करायचे. परत थोडे उकळू द्यायचे. ह्यामुळे खिरीचा स्वाद आणखीन वाढत जातो. कुठलीही खीर करताना अगदी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गॅस लो फ्लेमवर ठेवून कंटिन्यू फिरवत राहावे लागते. आता आपल्याला त्यात साखर टाकून मिक्स करायचे व आणखीन 2-3 मिनिट उकळू द्यायचे. साखर विरघळेपर्यंत उकळू द्यायचे. गोडचे प्रमाण साखर कमी किंवा जास्त तुमच्या आवडीप्रमाणे टाकता येते. खिरीत वेलची पावडर टाकायची. वेलची पावडर टाकल्यानंतर थोडे उकळल्यामुळे वेलची पावडरचा स्वाद खिरीत उतरल्यामुळे खीर खूप स्वादिष्ट लागते. व आता गॅस बंद करायचा. अगदी छान पौष्टिक स्वादिष्ट सोपी खीर रेडी. नैवेद्यासाठी उपयोगी, सणासुदीला करता यावी अशी नारळाची खीर तुम्ही पण बनवा. सर्वांना आवडेल. आवडीने खा, आनंदी राहा. धन्यवाद.